एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेला लागलेली घरघर ही शासनाला कुठेतरी मोठी डोकेदुखी ठरत असताना मात्र अहिल्यानगर तालुक्यातील एका गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा टिकावी म्हणून चक्क ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच आपले मुलं घालून इथे शिक्षण जे आहे त्यांचं घडवलेलं आहे। मात्र यावर्षी या शाळेत देखील जे आहे शाळेच्या विरोधात ग्रामस्थांना जे आहे ते जावं लागलेलं आहे। त्याला कारणही तेच आहे, गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या शिक्षिका नियुक्त झालेल्या आहेत त्या शिक्षिकेच्या गेल्या वर्षभरातल्या गैरवर्तणुकीच्या विरोधामध्ये आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर गावामधील जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये ज्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडून जे विद्यार्थ्यांना होणारी गैरवर्तणूक आणि छळ या विरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत जे गावाचे सरपंच आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे। आज त्यांनी शाळा बंद ठेवलेली आहे, आपण शाळा बंद ठेवलेली आहे, काय नेमकं कारण आहे? कारण साहेब त्या सीमा गावडे म्हणून या ठिकाणी ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत वारंवार आम्ही या ठिकाणी सांगून सुद्धा त्या मॅडम मध्ये काही बदल झाला नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी जे शाळेमध्ये जे कामकाज चाललेलं आहे ते जे कामकाज या ठिकाणी ठप्प ठेवण्याचं कारण एकच की त्या ज्या मॅडम आहेत त्यांचा जो पेरावा आहे, जे शाळेमध्ये आल्यानंतर मुलांमध्ये उत्साह यायच्याऐवजी त्यांचा निरुत्साह होतो। आल्यानंतर परिपाठामध्ये मॅडमनी परिपाठ चालू असताना मुलांना पाठ करून बसणे याचे आम्ही लेखी पुरावे या ठिकाणी फोटो सगळे या ठिकाणी जोडून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। शाळेमध्ये जर दुसरा कोणता कार्यक्रम असला तर त्याच्यात मध्ये सहभागी होणार नाही। मुलांना ज्यावेळेस काही परिस्थिती इतकी वाईट आहे की जर मुलांचा डबा जो आणलेला आहे तर मुलं डबा न खाता घरी जातात, तर मॅडमने त्याच्यामध्ये केल्यानंतर मॅडम शाळा सुटल्यानंतर त्या ठिकाणी त्या भाजीपाला विकतात। नाही, पण एकीकडे जे आहे आता सगळं गैरवर्तणूक आहे, याबाबत आपण सरकारकडे किंवा प्रशासनाकडे काही मागणी केलेली होती का? त्या शिक्षकांची जी तक्रार आहे ती केलेली होती का? हो, आम्ही त्याची तक्रार केलेली होती आणि आम्ही त्यावेळेस पण सांगितलं होतं आणि आताही पण सांगितलं की आम्हाला या ठिकाणी जे मुलांचं 8-9 महिन्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानसाठी आम्हाला एक म्हणजे चांगला एक प्रोज ग्रॅज्युएट शिक्षक या ठिकाणी आम्हाला पाहिजे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघलं पाहिजे आणि आम्हाला ही शिक्षिका त्या शाळेमध्ये नकोय। कारण मुलं आता घाबरलेले आहेत की जर या मॅडमच्या वर्गामध्ये बसलं त्यांच्या एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। काका, नेमकं काय मुलं घरी आल्यानंतर काय सांगत होती, काय नेमकं त्या शिक्षकाबद्दल जे आहे ते कबीर करत होती? मुलं त्या शिक्षकाची घरी आल्यावर तक्रार करतात, तो आम्हाला व्यवस्थित शिकवत नाही, आमच्याकडे पाठ करून बसते, शाळेमध्ये झोपते, तिला पाहिलं का आम्हाला भीती वाटते, तिची भीती वाटते, त्यामुळे आम्ही शाळेत जात नाही असं मुलांचा निर्णय झालेला आहे। आणि मुलं जर शाळेत आले नाही तर एवढी मोठी संस्था, एवढी मोठी शाळा आमच्या गावामध्ये आहे, या जिल्हा परिषदचा शिवा आमच्या शाळेत तयार झालेला आहे। जगन्नाथरावजी भोर साहेब आमच्या शाळेमध्ये तयार झालेले आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे, ते जिल्हा परिषदेचे शिव होते। असा चांगला विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये घडला आणि आता जर अशी परिस्थिती झाली, असे शिक्षक जर असे गैरवर्तन करणारे, मुलांच्याकडे लक्ष न देणारे शिक्षक जर आमच्या शाळेमध्ये आले तर आमच्या पिढ्यानं पिढ्या बरबाद होत्या। गेली 1 वर्षापासून आम्ही शासनाची वाट पाहतोय, शासनाची ह्या शिक्षिकेवर काहीतरी कारवाई करा। तुम्हाला आमच्या शाळेत नकोय, तुमच्या ऑफिसला घ्या, तुमच्या ऑफिसमध्ये त्याला ठेवा आणि एक चांगला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक आम्हाला द्या, ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, जो आमच्या मुलांना कॉम्प्युटर शिकू शकेल, जो आमच्या मुलाशी चांगला संवाद करू शकेल। गेल्या 1 वर्षाची जी उणीव झालेली आहे, जी आमच्या मुलांची नुकसान झालेली आहे, तो भरून काढणारा शिक्षक आमच्या शाळेत। जर समजा आता या ज्या मागण्या आहेत तुमच्या त्या मान्य झाल्या नाही, त्या शिक्षकाची जी आहे ती बदली झाली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर तुमची पुढची भूमिका काय राहणार? आम्ही जोपर्यंत ती कारवाई शासन करत नाही, तिची बदली इथून करत नाही, तोपर्यंत आम्ही शाळा पूर्णपणे बंद म्हणजे बंदच ठेवणार, हा आमचा ग्रामस्थांचा ठाम निर्णय आहे। नक्कीच जे आहे आता जोपर्यंत त्या शिक्षकेची जी बदली आहे किंवा तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलेला आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।